चकला मासा बघा जास्त करून लग्नामध्ये येतो, जास्त लग्नामध्ये घेऊन जातात. हो हो लग्नासाठी हे लग्नामध्ये लागतात. नारगा मासा. ओके महाग असते. 700 रुपयामध्ये किलो आहे थोडी माया. आणि हा मासा कोणता आहे? शिडी. ओके काय किती भाव आहे? 50. ओके. अच्छा पण फलाई मासा असं आपल्याला पाहायला भेटते इकडे. घोल मासा पण आहे. नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आपण नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे मी कोकणी संदेश या नावाने. आणि आपलं आधीचं चॅनल होतं ते मी कोकणीवारी संदेश हे हॅक झाल्यामुळे आपलं नवीन चॅनल ओपन करण्यात आलेलं आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा. तर म्हणजे आज मी आलेलो आहे CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आलेलो आहे. तर आज आपण झालो प्रॉफिट मार्केटला मच्छी आणण्यासाठी. बघूया तिकडचे मच्छीचे रेट काय आहेत ते. तर जाऊया म्हणजे मच्छी मार्केटला आतमध्ये. चला म्हणजे आपण CSMTला आलेलो आहोत. आणि बघा इकडे आता मच्छी स्टोरेज करण्याचं काम चालू आहे इकडे. जाऊया आपण आता आतमध्ये मच्छी मार्केटमध्ये. भैये लोक चाललेत मच्छी घेऊन इकडे. आपण चाललो आता मच्छी मार्केटमध्ये. बघा हे बघा किती भैये लोक आहेत. सकाळ सकाळ जातात मच्छी आणायला, लाईनीत येतात. त्याला टॅक्स्या पण भरल्या तिथे. टॅक्स्या लोड होऊन आता दुसरीकडे जाणार त्या कुर्ला घाटकोपर या ठिकाणी जात असतात अशा. मच्छी स्टोरेज करण्याचं काम चालू आहे इकडे. मच्छी बघा किती बापरे खूप साऱ्या मच्छी आपल्याला पाहायला. एंट्री केलेली आहे आपण मच्छी मार्केटमध्ये. बघा इथे इकडे आहे कोळंबी पण आहे इकडे, मुशी पण आहेत, सुरमई. आता किती स्वस्त मच्छी आहे ती बघूया आपण. मासा जिताडा बघा एवढा बापरे मोठा असा आहे. कोळंबी प्रॉन्स पण आहेत. कर्ली मासा आहे. मच्छी साफ करण्याचं काम चालू आहे. मांदेली बघा किती वाटा बघा कसं बापरे. सुरमई केवढी मोठी आहे बघा. कटिंग करण्याचं काम चालू आहे. डायरेक्ट हॉटेलमध्ये जात असते एवढी मच्छी बघा. जबरदस्त. चला पुढे पुढे बघूया आपण मच्छी आता कोणत्या कोणत्या. मांदेली बघा किती बापरे खेकडे आहेत. ट्रॅम्प्स बोलतो त्याला आपण. इकडे कोणत्या आहे मांदेली वाट्यावरही टाकलेली आहे. मोठी पण आहे तिकडे. वाटा कसा आहे मावशी? 100ला वाटा. ओके मोठी साईज आहे थोडी मीडियम साईज आहे. कर्ली मासा पण आहे इकडे बापरे. बांगडा पण आहे. बांगडे मोठी साईज आहे. या टायमाला मोठी साईज आली आहे. मच्छी कटिंग करण्याचं पण काम चालू आहे इकडे. बांगडे बघा तिथे बापरे खूप सारे बांगडे. आतमध्ये आपण आता मेन मच्छी मार्केटमध्ये एंट्री करणार आहोत. आणि पापलेट पण आहे, सुरमई पण आहे तिकडे. चला ठीक आतमध्ये जाऊया. आतमध्ये हे सर्व कटिंग करण्याचं काम चालू आहे. मेन आतमध्ये मार्केट आहे. चला आतमध्ये जाऊया. इकडे आता तुम्हाला मोठमोठ्या मच्छी आपल्याला पाहायला भेटतात. प्रॉन्स बघा, बोंबील बघा. बोंबील जबरदस्त असा चमकतोय ना एवढा भारी. पापलेट पण आहे इकडे. त्याला बोंबील कशा तो 170 रुपये. बघा खजुरा मासा म्हणून याला बोलतात. आणि कर्ली मासा बघा किती खूप सारा असा कर्ली मासा इकडे. असा लादीवरती पडलेला एवढी मोठी साईज आहे बघा. काकांची रिंग सुरमई आहे ती 350 रुपये. इकडे 600 रुपये. हे बघा हे 750 रुपये. गोल मासा पण बघा इकडे. गोल मासा पापलेट आहे तिकडे. पुढे बघा किती मच्छी आहे बघा. एक नंबर इकडे. सुरमई बघा ही बघा इकडे सुरमई किती आहे. आता कशी आहे मच्छी? काय सुरमई कशी आहे? सुरमई 200 रुपये. अच्छा 200 रुपये की भाऊ. सुरमई ही कशी आहे? मुशी कशी आहेत? मुशी 140 रुपयाला मुशी आहे तिकडे दादा तिकडे. घोल मासा आहे ना रे. घोल मासा ना. घोल मासा बघा केवढा मोठा आहे. त्याच्याची गाबोली काढून घेतात. गाबोलीला जास्त भाव असतो. बघा घोल मासा दादाकडे. घोल मासा ही जबरदस्त. किती किलोचा असेल? एक 5 किलो 6 किलोचा घोल मासा. एक नंबर. केवढे केवढे मासे आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये अंडी असतात ते लोक काढून घेतात. कारण अंड्याला खूप भाव असतो. सुरमई पण तिथे फुटायची. आणि तुपा आहे. तुपा बघा किती. तुपा खूप सारा असतो. आणि काय ते
लुशी आहे तिकडे. फ्रेश आहे ना, मस्त. कशी आहे? कसा? 250 रुपये किलो आहे बघा इकडे. 250 रुपये मस्त फ्रेश आहे कोळंबी. असं पाठवा मग गिराकाला वाटतं मच्छी जरा स्वस्त आहे का मावशी? काय वाटते का? महाग आहे का आज? अच्छा, मच्छी महाग बोलतात मावशी. इकडे पण कोळंबी आहे आपल्या छोट्या साईजमध्ये. मार्केट बघा एवढा असा गजबजलेला हा मार्केट आपल्याला पाहायला भेटते काय. बापरे, खूप सारा मार्केट मोठा असा. प्रत्येकाच्या डोक्यावरती गमेला किंवा डब असतो. थांब ठोकशील. छोट्या साईजमध्ये माकली आपल्याला पाहायला भेटेल. नाही काय नाही, माकली आहे. कशी आहे दादा? 150 रुपये के जी. अच्छा, 150 रुपयाला के जीवरती तिकडे माकली आहे. मीडियम साईज आहे थोडी. चांगली मस्त मला. तिकडे पण खूप मोठी मोठी मासे आहेत. खूप आज गर्दी, खूप गर्दी आहे. मार्गशीर जरी चालू असला तरी पण मच्छी मार्केटला खूप गर्दी आहे इकडे. आणि क्रॅम्स बघूया आपण. खेकडे पण बघूया इकडे. इकडे खेकडे आहेत मोठ्या साईजच्या, बिग साईज आहे. बापरे, एक नंबर बघा. खेकडे बघा इथे. वा, मोठे खेकडे. 1 किलो 1.5 किलो असे खेकडे आहेत. हे कसे आहेत भाऊ खेकडे? 300 रुपये आहे, 400 आहे, 800 आहे. 300, 400, 800 मोठे मोठे साईज आहेत. ते मोठे महाग आहे त्याचे. बघा ही मच्छी दिसते ना एवढी. 700 बोलला आहे का? थोडं 700. अरे हे मासा हे कोणता आहे? हे कुठला मासा आहे? हे हां, हे कोणता मासा आहे? हे लेडीज पीस आहे, 650 रुपये किलो. अच्छा, लेडीज पीस. ओके, 650 रुपये. नवीन मला बघायला भेटला मासा इथे काहीतरी. तिकडे आहेत कुप्पा पण आहे त्याच्यामध्ये आणि बांगडे पण आहेत. थोडे कमीच आहेत. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मच्छी आपल्याला लेप मासा पण आहे तिकडे. लेप मासा असा. आणि हो आधी टोल का बोलतात त्याला? वाम बघा थोडे मोठे मोठे. 850. अच्छा, वामचा भाव आहे बघा 850 रुपये. अच्छा, वाम थोडी मोठी मोठी आहे बघा. पूर्ण सापासारखे दिसतं आपल्याला. मोठे मोठे मासे आहेत. हे एक नंबर चकला मासा बघा. जास्त करून लग्नामध्ये येतो. जास्त लग्नामध्ये घेऊन जातात. हो हो. लग्नासाठी हे लग्नामध्ये लागतात, हे लागतात लग्नात. अच्छा, ओके. लग्नामध्ये मासा. पोपट मासा. नारगा मासा. ओके. अच्छा, तो कुठला आहे? अच्छा, ओके. तो पण निघा लागतो का? अच्छा, ओके. तरी काय याचा भाव असेल तरी साधारण किती असेल आता? 200 रुपये के जी किलोवरती. हो. अच्छा, ओके. तरी किती किलो असेल? एक 15-20 किलो? 50 किलोच्या ह्याच्यामध्ये भाऊ. 50 किलोच्या ह्याच्यामध्ये. बरोबर. 30 किलोच्या ह्याच्यात आहे. अच्छा. हे वजनीला असतात. ओके. आगरी लोकांमध्ये जास्त करून हे मासे घेऊन जातात. घोल मासा आहे. मध्ये पापलेटा बघायला भेटतात आपल्याला. खूप सारे पापलेटा पण आहे तिकडे. ट्रे पूर्ण भरलेले आहेत. पापलेटांचं आज मार्केट खूप आहे. आज तो पापलेटा खूप भेटते तिकडे. बाहेर जरा आलो आपण मार्केटच्या. आणि इकडे जे बाहेर जात असतात हे गाड्या इकडे स्टोरेज करून. किती गाड्या आपल्याला पाहायला भेटतात तिकडे. खूप साऱ्या गाड्या आपल्याला पाहायला भेटतात. स्टोरेज करण्याचं काम चालू आहे. टेम्पो असे भरत असतात. चला पुढे बघूया आपण. पुढे अजून हे प्रॉन्स इथे आहेत. प्रॉन्स किती रुपये भाऊ? 360 आहे ते 400. 360 आणि 400 रुपयाचे के जीवाले. मस्त छान आहे. साईज भारी आहे त्यांची. बिग साईज मस्तपैकी छान आहे. ताईंचं इकडे ते म्हणजे साफ करण्याचं काम चालू आहे. फ्रॉन्स इकडे मोठमोठ्या फ्रॉन्स आहेत इकडे. चला पुन्हा एकदा इकडे आतमध्ये जाऊया आणि खेकडे बघूया. पुन्हा एकदा बघा मोठी साईज आहे खेकड्यांची इकडे. कशी साईज के जी कसं आहे इकडे? हां, हे 750 रुपये. 700 ग्राम ही मोठी साईज आहे का सर्वात? 700 ग्राम. 700 रुपये एकच पीस. 1 किलोचा आहे तो. किलो 700 रुपये. अच्छा, इकडे कमी आहे थोडे असे येतात. 500. बिग साईजमध्ये लोवेस्टर पण आपल्याला पाहायला भेटतात. बापरे, थोडे मोठे एकदम.
आली इकडे राणी मासा घोल मासा पण आहे करली आहे इकडे घोल मासा केवढा मोठा आहे तिकडे आणि इकडे मोठी मोठी सुरमई तिकडे पण आहे आणि इकडे टोल आहे टोल पण बघा टोल दिसतो आपल्याला पुढे आणि वाम पण आहे वामला मोठी मोठी आपल्याला पाहायला भेटते 10-15 किलोचे वाम आहे आपल्याला वाम पण पाहायला भेटत काळ्या कलरमध्ये पिवळ्या कलरमध्ये थोडी महाग असते माशांचा लिलावच आहे एक जबरदस्त लेप मासा बघा लेप मासा ते बोंबील चकल्या मासे पुन्हा एकदा आपल्याला चकले मासे पाहायला भेटतात चकला मासा असे मासे ही सर्वात वाम असते ना महाग असते सर्वात ही पिवळी वाम बोलतो ना ती महाग असते जास्त करून तर ती घाबोली पण काढून घेते महाग असते 700 रुपयामध्ये किलो इकडे थोडी महाग असते पोपट मासा पण वगैरे पाहायला भेटते सुरमई मोठे मोठे पाहायला भेटते आपण दादाच्या इथे आलेलो आहोत दादा हे काय इकडे काय त्याचं नाव काय अच्छा ओके फ्रॉन्स पण ते कटिंग करून ठेवलेलं आहे तिकडे आणि सुरमईचं 300 रुपये आणि हा मासा कोणता आहे शिडी ओके काय किती भाव आहे 50 ओके अच्छा 50 रुपये हा इकडे हा काठी ओके अब काठी मासा वेगळे तुम्हाला आपल्याला नाव माहिती पडतं ते हलवा मासा इकडे काय कसं हलव्याचा काय भाव आहे 200 रुपये ते कमी करून होतील अजून काका कोणता मासा आहे हो कुठला मासा आहे पोल मासा काय किलो कसा आहे 200 रुपये किलो पोल मासा आपल्याला पाहायला भेटतोय काय खायला कसा असतो जबरदस्त एक नंबर बोलतात मासा खायला असतो पोल मासा किती रुपये काय म्हणजे आता याचं केजीवरती घेणार आहे किती काय बोललं का 200 रुपये ओके 200 रुपये केजीचा भाव आहे एक नंबर एवढेच का एवढे झाले संपले सर्व तर 9-9:30 झालेले वाजलेत आणि आता मार्केट पण तसं हळूहळू कमी होतोय आपल्याला पाहायला भेटत काय पापलेटचा भाव कसा आहे भाऊ किती 1200 रुपये एकदम फ्रेश मासा आहे चांगला असा आपल्याला पाहायला भेटतं इकडे आणि इकडे सेम आहे का 1000 रुपये आणि इकडे थोडासा कमी आहे म्हणजे 800 रुपये किलो आहे तसे जबरदस्त असे आपल्याला पाहायला भेटत इकडे आता सर मच्छी थोडी स्वस्त झाली का मच्छी स्वस्त आहे का कसं आहे हां हाय तोच भाव आहे सध्या मार्गशीर्ष पण चालू आहे ना त्याच्यामुळे मार्गशीर्ष पण चालू आहे ना आता हां काय प्रॉब्लेम नाही पडत ना काय फरक नाही पडत ओके मार्गशीर्ष जरी असलं तरी पण मच्छीचे हात तेच भाव आहेत आणि इकडे ती वाम आहे काळ्या कलरमध्ये आपल्याला पाहायला भेटते टपावर टप लावून चालल्या पडला असता आता डोक्यामध्ये कुणाच्या असं पडेल अरे पडेल अरे डोक्यात पडेल इकडे दादांचं स्टोरेज करण्याचं काम चालू आहे इकडे वाम मासा आहे ना तो स्टोरेज करण्याचं काम चालू आहे करली मासा पण स्टोरेज करण्याचं काम चालू आहे हळूहळू हा स्टोरेज करण्याचं काम चालू आहे इकडे खूप सारी आपल्याला मच्छी इकडे पाहायला भेटते आपल्याला खूप सारी मच्छी आपल्याला पाहायला भेटते सर्वात छोटी माकली इथे कोणीच नाही प्राईस किती आहे काय माहीत नाही याची छोटी किती आहे कशी आहे 50 रुपये किलोवरती आहे छोटी माकली आहे एक नंबर जबरदस्त आणि तुमच्या इथे फ्रॉन्स कशी आहेत 400 रुपये 450 अच्छा 400-450 रुपये मस्त फ्रेश लाईटिंगवर चमकतात ना एवढे जबरदस्त वाटतात फ्रेश असे 400 रुपये 400-450 मोठ्या साईजमध्ये माकली आपल्या पाहायला भेटते बापरे मोठी साईज आहे ही माकली आहे पूर्ण ही बघा थोडी मोठी माकली आहे ती मोठी साईज आहे ही किती 200 रुपये केजीमध्ये आहे बघा ही खूप सारे मासे चालायला जागा नाही मार्केटमधून बापरे एवढी गर्दी अशी ना पापलेट बोंबील सुरमई हलवा मासा जिताडा खूप सारी अशी मच्छी आपल्याला पाहायला भेटते वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला इकडे तर मोठमोठी मच्छी आपल्याला पाहायला भेटते सुरमई तर आपले अशी नुसती लादीवरतीच पडलेली इकडे ती थोडी खराब आहे इकडे ही गोड्या माशाची गोड्या पाण्याची मासे खजुरा मासा कटिंग करतेली पापडे जबरदस्त मोठा मासा आपल्याला पाहायला भेटेल कटिंग करतात तिथे काका तिकडे पण कटिंग करण्याचं काम चालू आहे इकडे आता आपण मार्केटच्या बाहेर आलेलो आहोत आणि हे कटिंग करण्याचं काम चालू आहे माशांचं स्पीड भारी आहे दादा तर जबरदस्त
सुरीला पण असे काही धार आहे ना असे. आपल्याला बिग साईजमध्ये काका आपल्याला मच्छी आपल्याला कापतेवली पाहायला भेटतात. सुरमई आहे, केवढी मोठी सुरमई आहे. त्याचे पीस बघा ना केवढे लांब असे होते. काय हॉटेलमध्ये जाते डायरेक्टली? हॉटेलमध्ये. ओके. बिग साईजमध्ये मोठी आपली सुरमई कापतेवली पाहायला भेटते इकडे. वो नहीं रे, वो नहीं, ये दूसरा ले, दूसरा. दाडा मासा म्हणून आपल्याला पाहायला भेटते इकडे. खवले त्याचे काढतेवली काका आपल्याला पाहायला भेटतात इकडे. आणि हे काका इथेच मच्छी कापत असतात. त्यांच्याकडे हत्यारे बघा किती 3-4 जे हत्यारे आहेत मच्छी कापण्याची. चला या लोकांनी सर्व मच्छी घेतलेत आणि चाललेत घरी आता सर्व लोक. हे 10 वाजले ती बघा. सर्व स्टोरेज केलेला माल थैले वेलीमधून विकण्यासाठी चाललेत. पुन्हा एकदा हे बघा मच्छी मार्केटच्या बाहेर आपण आलो आहोत. टॅक्सी लागले तिकडे. चला ठीक आहे, आपण पण आता निघूया. म्हणजे खूप सारी आपण मच्छी पाहिलेली आहे आणि मच्छीचे रेटसुद्धा जाणून घेतलेले आहेत. मच्छी आपण काय घेतली नाही, मार्केटची असल्यामुळे काय मच्छी घेतली नाही. तर फायनली मच्छीचा व्हिडिओ आपण हा इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि म्हणजे सबस्क्राईब करा. चला म्हणजे ना, बाय, धन्यवाद.